नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। निवडणूक निकालानंतर फडणवीस आणि अजितदादांना भेटण्यासाठी आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे बावनकुळेंसह भाजपचे आमदार सागर बंगल्यावर दाखल व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे। देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेण्यासाठी नेते दाखल झालेत। मलिक, भुजबळ, तटकरे, चाकणकर अजित पवार यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। सीएम कोण होणार या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महायुतीला मोठं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळपासून चर्चा सुरू झालेली आहे की आता महायुतीचा मुख्यमंत्री कोण। आणि असं असताना आता सागर आणि देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता नेते मंडळी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। तर इकडे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सुद्धा अजित पवार गटाचे नेते, विजयी उमेदवार, नवनिर्वाचित आमदार आता पोहोचतायत, दादांच्या भेटीगाठी घेत आहेत। ही दोन दृश्य फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेते भेटीगाठीसाठी आता पोहोचलेले आहेत। तर अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर सुद्धा आता नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तिन्ही पक्षांच्या आज बैठका होतील। सागर बंगल्याच्या बाहेरून विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सागर, काल महायुतीच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा जल्लोष तर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, देशानं पाहिलेला आहे। मात्र आज मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चा सुरू होत असतानाच सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नेते, नवनिर्वाचित आमदार पोहोचतायत, कार्यकर्ते सुद्धा पोहोचतायत। ऋषाली, बरोबर आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल जेव्हा लागला होता तेव्हा या सगळ्या परिसरामध्ये शांतता पाहायला मिळाली होती, परंतु आता विधानसभेच्या निकालानंतर मात्र उत्साहाचं वातावरण साहजिकच सागर बंगल्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सगळेच नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते या ठिकाणी आता पोहोचताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या महत्त्वपूर्ण एक बैठक सुद्धा सुरू आहे। चालक जे आहेत आणि त्याचप्रमाणे बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस अशी तिघांची बैठक जी आहे ती या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये पुढील नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे असली माहिती सध्या मिळते। आणि जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हालचाली ज्या आहेत ते सागर या ठिकाणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। भाजपचा दावा जो आहे तो मुख्यमंत्री पदावरचा कायम जो आहे तो असणार आहे, कारण भाजपला मिळालेलं मॅन्डेट जे आहे किंवा भाजपला मिळालेल्या जागा ज्या आहेत त्या अधिक आहेत। मागच्या वेळी आपण जर पाहिलं 2.5 वर्षाचं सरकार जेव्हा बसलं तेव्हा भाजपले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं, तेव्हा मात्र भाजपच्या आमदारांनी कुठेतरी हा संपूर्ण निर्णय जो आहे तो स्वीकारलेला होता। परंतु आता मात्र भाजपच्या आमदारांची संख्या जी आहे ती मागच्यापेक्षा आता अधिक वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच आमदारांचा सुद्धा कल जो आहे तो भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी असणार आहे। आणि साहजिकच या सगळ्या प्रक्रियेला सध्या सुरुवात जी आहे ती झालेली आहे। हळूहळू प्रमुख नेते जे आहेत या ठिकाणी येत आहेत। विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण देवगिरी बंगल्याच्या बाहेरून अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे हे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतलेली आहे। तटकरे त्या ठिकाणी आहेत। आमदारांच्या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत कोण कोण नवनिर्वाचित आमदार देवगिरी बंगल्यावर पोहोचलेत? ऋषाली, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल 41 आमदार जे आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात निवडून आलेले आहेत आणि आज नेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती होणार आहे आणि त्याकरता बैठकीचं आयोजन जे आहे ते राष्ट्रवादी पक्षाकडनं करण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी थोड्याच वेळात या संपूर्ण आमदारांची बैठक होणार आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये विधिमंडळाचा गटनेता जो आहे तो निवडण्यात येणार आहे आणि त्याचसोबतच अजित पवारांचा अभिनंदनाचा प्रस्ताव जो आहे तो आमदारांकडून ठेवण्यात येणार आहे, कारण की लोकसभेच्या संपूर्ण पराभवानंतर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत मुसंडी मारत अजित पवारांनी आपलं नेतृत्व कौशल्य जे आहे ते दाखवून दिलेलं आहे। तब्बल 41 आमदार विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पक्षाला दिलेले आहेत, त्यामुळे सर्वच आमदारांकडून, नवनिर्वाचित आमदारांकडून अजित पवारांचं अभिनंदन केलं जाणार, स्वागत केलं जाणार आणि अजित पवार जे आहेत ते या सर्व आमदारांना आतमध्ये मार्गदर्शन सुद्धा करतील। त्याचसोबतच जे पराभूत उमेदवार आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार अजित पवारांच्या पराभूत झालेले आहेत, त्यामध्ये सुनील टिंगरे असतील, जिशान सिद्दीकी असतील, नवाब मलिक असतील, संजय काका पाटील असतील, या सर्वच नेत्यांकडनं या सर्व नेत्यांची देखील बैठक बोलावलेली आहे आणि या सर्व नेत्यांना मार्गदर्शन जे आहे ते अजित पवार
करतील. आपण पाहू शकतो की सुलभा खोडके ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आहेत अमरावतीमधनं, त्या देखील या ठिकाणी आलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय. आणि अमरावती शहरामधनं संपूर्ण अटीतटीची लढत झालेली होती आणि त्या संपूर्ण लढतीमध्ये सुलभा खोडके जिंकून आलेल्या होत्या. आता त्या सुलभा खोडके देखील अजित पवारांच्या संपूर्ण बैठकीला देवगिरी या निवासस्थानी पोहोचलेल्या आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच सर्वच नेते मंडळी उत्साहात आहेत, कारण की महायुतीचं सरकार राज्यामध्ये पूर्ण बहुमताने बसलेलं आहे आणि त्याकरता सत्ता स्थापनेच्या दाव्याच्या संदर्भात देखील आता पुढची प्रोसेस जी आहे ती या संपूर्ण तिन्ही पक्षाच्या महत्वाच्या बैठकांमध्ये होणार. नक्कीच. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अजित पवार यांची भेट धनंजय मुंडे यांनी घेतलेली होती. काही वेळापूर्वीची दृश्य जी आहे ते समोर आलेली आहेत. तटकरे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेला अजित पवार आणि तटकरे यांची भेट घेतली त्यावेळीची दृश्य. परळीमधून मोठ्या मताधिक्यानं धनंजय मुंडे हे विजयी झालेले आहेत. जवळपास 1,40,000 लीड त्यांना मिळालेला आहे. शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव त्यांनी केला आणि या मोठ्या विजयानंतर अजित पवारांच्या भेटीसाठी ते पोहोचले.